पहिल्या नजरेतलं प्रेम भाग 8. 5 मिनिटांची शर्यत. डेटा सेंटरच्या विशाल हॉलमध्ये सगळीकडे तणावाचं वातावरण होतं. कंट्रोल पॅनेलच्या मागे बसवलेलं ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाल रंगाने चमकत होतं. 4 minutes 59 seconds. टायमर वेगाने कमी होत होता. राहुल, करण आणि सुरक्षा टीम त्या डिव्हाइस भोवती उभी होती. हे साधं उपकरण नाही, करण घाबरलेल्या आवाजात म्हणाला. यामध्ये अनेक सुरक्षा स्तर आहेत. चूक झाली तर संपूर्ण डेटा सेंटर बंद पडू शकतं. राहुलने खोल श्वास घेतला. आता घाबरण्याची वेळ नव्हती. वेळेशी शर्यत सुरू झाली होती. त्याच वेळी रघुनाथ महाजन एका गुप्त ठिकाणी बसून सर्व काही पाहत होता. त्याच्यासमोर मोठ्या स्क्रीनवर डेटा सेंटरचे लाईव्ह फुटेज दिसत होते. तो हसत होता. राहुल, तू हुशार आहेस, पण माझ्या इतका नाही. दुसरीकडे खन्ना बंगल्यात वैदेही सतत देवाजवळ प्रार्थना करत होती. तिचं मन अस्वस्थ होतं. काहीतरी मोठं घडणार असल्याची तिला जाणीव होत होती. अनिलराव तिच्या जवळ आले. काळजी करू नकोस, राहुल मजबूत आहे. वैदेहीने मान हलवली, पण तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. परत डेटा सेंटरमध्ये 3 minutes 41 seconds. करण संगणकावर कोड तपासत होता. अचानक त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. राहुल, काय? हे डिव्हाइस फक्त डेटा डिलीट करण्यासाठी नाही, मग यामध्ये पॉवर ग्रेड उडवण्याचीही क्षमता आहे. राहुल दचकला. म्हणजे रघुनाथचा हेतू फक्त माहिती नष्ट करण्याचा नव्हता, तो संपूर्ण इमारत निष्क्रिय करण्याचा विचार करत होता. आणि हजारो कर्मचाऱ्यांचे जीवही धोक्यात येऊ शकत होते. 2 minutes 58 seconds. राहुलने सुरक्षा प्रमुखाला आदेश दिला. संपूर्ण इमारत रिकामी करा, तात्काळ. अलार्म वाजू लागले. लोक घाबरून बाहेर पडू लागले. त्याचवेळी करण वायरिंग तपासत होता. डिव्हाइसमध्ये 3 मुख्य वायर होत्या, लाल, निळी आणि काळी. पण कोणती वायर कापायची हे समजत नव्हतं. चूक म्हणजे विनाश. 1 minute 47 seconds. राहुलच्या कपाळावर घाम जमा झाला. प्रत्येक सेकंद मौल्यवान होता. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज आला. अनोळखी नंबर. मेसेजमध्ये फक्त एक वाक्य होतं. राहुल, काळी वायर कापू नकोस. करण चकित झाला. कोणी पाठवला? माहीत नाही. विश्वास ठेवायचा? राहुल गोंधळला. हा सापळा असू शकतो किंवा जीव वाचवणारा इशारा. 1 minute 9 seconds. वेळ संपत चालली होती. रघुनाथ स्क्रीनकडे पाहून हसत होता. निर्णय घे राहुल, आणि चुकीचा निर्णय घे. अचानक राहुलच्या मनात एक विचार चमकला. त्याने डिव्हाइसवरील कोड पुन्हा पाहिला. मग तो ओरडला. करण, मला समजलं. करणने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. काय? ही वायरिंग उलटी ठेवलेली आहे. म्हणजे जी वायर धोकादायक वाटते ती प्रत्यक्षात सुरक्षित आहे. 42 seconds. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. राहुलने हातात कटर घेतला. त्याचा श्वास थोडासा थरथरत होता. कारण आता एकच संधी होती. एक चूक आणि सर्व काही संपणार होतं. 20 seconds. करणचे डोळे टायमरवर होते. सुरक्षा टीम स्तब्ध उभी होती. 10 seconds. राहुलने निर्णय घेतला. त्याने कटर पुढे केला आणि एका वायरकडे हात नेला. 5 seconds. 4 seconds. 3 seconds. 2 seconds. 1 second. कट. संपूर्ण हॉलमध्ये अचानक अंधार पसरला. सगळे स्तब्ध झाले. काही सेकंद कुणीच काही बोलले नाही. मग अचानक सिस्टम पुन्हा सुरू झाली. स्क्रीनवर एक संदेश दिसला. थ्रेट न्यूट्रलाइज्ड. करण आनंदाने ओरडला. आपण यशस्वी झालो. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. राहुलने डोळे मिटले. खन्ना ग्रुप वाचला होता, पण त्याच क्षणी रघुनाथच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं होतं. त्याने रागाने टेबलावर हात आपटला. अशक्य. पहिल्यांदाच त्याची योजना फसली होती, पण त्याच्या डोळ्यात अजूनही एक धोकादायक चमक होती. कारण त्याच्याकडे अजून एक शेवटचा डाव बाकी होता. असा डाव जो थेट राहुल आणि वैदेहीच्या आयुष्यावर वार करणार होता. प्रेमावरचा अंतिम हल्ला. डेटा सेंटर वाचलं होतं. खन्ना ग्रुपचं साम्राज्य कोसळण्यापासून थांबलं होतं. कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. विक्रम खन्ना अनेक दिवसांनी शांत दिसत होते आणि राहुलला वाटत होतं की अखेर रघुनाथ महाजनचा खेळ संपत आला आहे. पण रघुनाथ महाजन इतक्या सहज हार मानणारा नव्हता. त्याच्या आलिशान फार्म हाऊसमध्ये तो एकटाच बसला होता. समोर टीव्हीवर डेटा सेंटर वाचल्याची बातमी सुरू होती. काही क्षण तो शांत राहिला.
मग त्याच्या ओठांवर एक थंड हसू उमटलं. व्यवसाय वाचवला राहुल, पण आता मी तुझं हृदय तोडणार आहे. त्याने फोन उचलला. प्लॅन बी सुरू करा. फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेही तिच्या दुकानात काम करत होती. अनेक दिवसांनंतर तिच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान दिसत होतं, कारण राहुलवरील आरोपही आता कमकुवत होत होते. तेवढ्यात दुकानात एक कुरिअर बॉय आला. मॅडम, तुमच्यासाठी पार्सल आहे. वैदेहीने सही करून पार्सल घेतलं. त्यावर पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. तिने ते उघडलं. आत एक लिफाफा होता आणि काही फोटो. पहिला फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. दुसरा फोटो पाहून तिच्या हातातून कागद खाली पडले. तिसरा फोटो पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले, कारण त्या फोटोंमध्ये राहुल एका मुलीसोबत दिसत होता आणि ती मुलगी होती सानिया. फोटोमध्ये दोघे खूप जवळ उभे दिसत होते. काही फोटो तर असे होते की जणू दोघे प्रेमातच आहेत असंच वाटत होतं. लिफाफ्यात एक चिठ्ठीही होती. तुला वाटतं राहुल फक्त तुझाच आहे? मग हे फोटो बघ. वैदेहीचा विश्वास टळमळू लागला. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरल्यासारखं वाटलं. तिला माहिती होतं राहुल तिला फसवणार नाही, पण हे फोटो, हे काय होतं? दुसरीकडे राहुल ऑफिसमध्ये होता. त्याला अजून या सगळ्याची कल्पना नव्हती. तेवढ्यात त्याच्या फोनवर वैदेहीचा कॉल आला. तिचा आवाज थरथरत होता. राहुल, काय झालं? काही क्षण ती शांत राहिली. मग फक्त एकच प्रश्न विचारला, तू मला खरंच प्रेम करतोस ना? राहुल दचकला. अर्थात. मग सानियासोबतचे हे फोटो काय आहेत? राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. कुठले फोटो? पण वैदेहीने फोन कट केला. राहुल पुन्हा पुन्हा कॉल करू लागला, पण ती फोन उचलत नव्हती. त्याच्या मनात भीती निर्माण झाली, कारण रघुनाथचा अंतिम डाव त्याला समजू लागला होता. तो त्यांच्या प्रेमावर हल्ला करत होता. त्याचवेळी सानियालाही काही फोटो मिळाले, पण त्या फोटोंमध्ये राहुल आणि वैदेही होते. त्यांच्यासोबत एक खोटा मेसेज जोडलेला होता. राहुल फक्त तुझा वापर करत होता. सानिया चकित झाली. तिला समजलं रघुनाथ आता तिचाही वापर करत आहे. ती फक्त एक प्याद होती. पहिल्यांदाच तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. तिने रघुनाथला फोन लावला. हे तुम्ही काय करत आहात? रघुनाथ हसला. खेळ जिंकतोय, पण यामुळे राहुल आणि वैदेहीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला त्याची पर्वा नाही. हे ऐकताच सानियाला धक्का बसला, कारण तिला आता समजलं होतं रघुनाथला प्रेम, नाती किंवा भावना यांची किंमतच नव्हती. त्याला फक्त सूड हवा होता. दुसरीकडे वैदेही रडत बसली होती. तिच्या मनात प्रेम आणि संशय यांचं युद्ध सुरू होतं आणि राहुल तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होता. पण नियतीने त्यांच्या प्रेमाची सर्वात कठीण परीक्षा घ्यायची असं ठरवलं होतं, कारण यावेळी शत्रू पुरावे, आरोप किंवा व्यवसायावर हल्ला करत नव्हता, तर थेट विश्वासावर हल्ला करत होता. आणि कोणतंही प्रेम विश्वासाशिवाय टिकू शकत नाही. विश्वास की संशय? वैदेहीच्या खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. खिडकीबाहेर पाऊस पडत होता, पण तिच्या मनात त्याहून मोठं वादळ सुरू होतं. समोर टेबलावर ते फोटो पडले होते. राहुल आणि सानिया एकमेकांच्या जवळ उभे, हसताना, बोलताना. वैदेहीचे डोळे अश्रूंनी भरले होते. हे खरं असू शकत नाही, ती स्वतःशीच पुटपुटली, कारण राहुलला ती ओळखत होती. त्याच्या डोळ्यातील प्रेम तिने पाहिलं होतं. त्याच्या शब्दातील प्रामाणिकपणा तिने अनुभवला होता. पण तरीही फोटो समोर होते आणि कधी कधी डोळे जे पाहतात त्यावर मनाचा विश्वास बसतो. दुसरीकडे राहुल वैदेहीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. तो सतत तिला फोन करत होता, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळत होतं, द नंबर यू आर कॉलिंग इज बिझी ऑर अनअवेलेबल. राहुलच्या मनात भीती वाढत होती, कारण त्याला खात्री होती हे रघुनाथचं काम आहे. तो त्यांच्यात अविश्वास निर्माण करू इच्छित होता. अचानक करणचा फोन आला. राहुल, मला त्या फोटोंबद्दल काही माहिती मिळाली आहे. राहुल लगेच थांबला. काय? ते फोटो खरे आहेत. राहुल काही क्षण स्तब्ध झाला. काय म्हणालास? फोटो खरे आहेत, पण त्यांचा अर्थ खोटा आहे. राहुलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. करण पुढे म्हणाला, हे फोटो कंपनीच्या एका इव्हेंटचे आहेत, जेव्हा सानिया नवीन प्रोजेक्टसाठी आली होती. मूळ फोटोंमध्ये अनेक लोक होते, पण एडिट करून
बाकी सगळ्यांना काढून टाकलं गेलं आहे. राहुलच्या मनावरचं ओझं, मोठं ओझं हलकं झालं. म्हणजे हे बनावट आहे? हो. आणि मला वाटतं हे सिद्धही करता येईल. राहुलने ताबडतोब वैदेहीला भेटायचं ठरवलं. दुसरीकडे वैदेही अजूनही विचारात हरवली होती. तेवढ्यात अनिलराव तिच्या खोलीत आले. त्यांनी टेबलावरचे फोटो पाहिले आणि सगळं समजलं. हेच कारण आहे का? वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबा, मला राहुलवर विश्वास आहे, पण हे फोटो पाहून मन घाबरतंय. अनिलराव तिच्या शेजारी बसले. बाळा, प्रेम फक्त आनंदात ओळखलं जात नाही, ते संकटात ओळखलं जातं. वैदेही त्यांच्याकडे पाहू लागली. ज्यावर प्रेम करतो त्याच्यावर विश्वास ठेवणं हीच खरी परीक्षा असते. आणि तू ठरव, तुला फोटोवर विश्वास ठेवायचा आहे की राहुलवर? हे शब्द तिच्या मनाला भिडले. तिने डोळे मिटले. तिला राहुलसोबतचे सगळे क्षण आठवले. त्याची काळजी, त्याचा आधार, त्याचं निस्वार्थ प्रेम. आणि अचानक तिच्या मनातील संशय कमी होऊ लागला. तेवढ्यात दाराची बेल वाजली. वैदेहीने दार उघडलं. समोर राहुल उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. शब्द नव्हते, फक्त भावना होत्या. शेवटी राहुल शांतपणे म्हणाला, तू माझ्यावर विश्वास ठेवतेस का? वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. ती हळूच म्हणाली, हो. राहुलच्या डोळ्यात दिलासा उमटला. त्याने तिला सगळं सत्य सांगितलं. करणने शोधलेले पुरावेही दाखवले. फोटो कसे एडिट केले होते हे समजावून सांगितलं. आणि काही वेळातच वैदेहीच्या मनातील सर्व गैरसमज दूर झाले. ती हसली. अनेक दिवसांनी, मनापासून. मला माफ कर. राहुलने तिचा हात हातात घेतला. प्रेमात माफी नसते, फक्त साथ असते. दोघेही हसले, पण त्यांना माहिती नव्हतं की दूर उभा असलेला एक माणूस हे सगळं पाहत होता. तो होता रघुनाथ महाजन. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. माझा हा डावही फसला. तो संतापला. कारण राहुल आणि वैदेहीचं नातं तोडणं त्याला वाटलं तितकं सोपं नव्हतं. पण अचानक त्याच्या फोनवर एक मेसेज आला. तो मेसेज वाचताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक भयानक हास्य उमटलं. सगळं तयार आहे. रघुनाथ पुटपुटला. आता शेवटचा वार, जो त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. आणि यावेळी त्याचं लक्ष फक्त राहुल आणि वैदेही नव्हतं, तर त्यांच्या दोन्ही कुटुंबांचं भविष्य होतं. शेवटच्या वाराची सुरुवात. राहुल आणि वैदेहीमधील गैरसमज दूर झाला होता. विश्वासाची परीक्षा त्यांनी यशस्वीपणे पार केली होती. पण त्यांना कल्पना नव्हती की हे वादळापूर्वीचं शांत वातावरण होतं. दूर एका फार्म हाऊसमध्ये रघुनाथ महाजन खिडकीतून बाहेर पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान दिसत होतं. राहुल आणि वैदेहीचं प्रेम तुडता आलं नाही. तो स्वतःशीच म्हणाला, मग आता त्यांच्या आयुष्याचा पाया हादरवावा लागेल. तेवढ्यात त्याचा एक माणूस आत आला. सर, सगळे तयारी पूर्ण झाल्या आहेत. रघुनाथच्या ओठांवर हास्य उमटलं. खूप छान. उद्या दुपारी शहरात एक अशी बातमी पसरली पाहिजे ज्यामुळे खन्ना आणि देशमुख कुटुंब कायमचं उद्ध्वस्त होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि वैदेही एका कॅफेमध्ये भेटले होते. अनेक दिवसानंतर दोघे शांतपणे बोलत होते. भविष्याबद्दल, स्वप्नांबद्दल आणि त्यांच्या लग्नाबद्दल. वैदेही लाजत म्हणाली, मला अजूनही विश्वास बसत नाही की आपण इतक्या संकटातून बाहेर आलो. राहुल हसला, अजून पूर्ण बाहेर आलो नाही, पण तू सोबत असलीस की प्रत्येक संकट छोटं वाटतं. वैदेहीच्या गालांवर हलकी लाली उमटली. तेवढ्यात राहुलचा फोन वाजला. स्क्रीनवर करणचं नाव झळकत होतं. हॅलो करण. पण करणचा आवाज घाबरलेला होता. राहुल, लगेच ऑफिसमध्ये ये. काय झालं? मोठी अडचण आली आहे. काय? करण काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राहुलच्या कपाळावर आठ्या पडल्या. कसला व्हिडिओ? करणचा आवाज थरथरत होता. त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलंय की विक्रम खन्ना आणि अनिल देशमुख यांनी 20 वर्षापूर्वी मोठा आर्थिक घोटाळा केला होता. राहुल स्तब्ध झाला. काय? आणि लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत. राहुल आणि वैदेही ताबडतोब ऑफिसकडे निघाले. ते पोहोचले तेव्हा तिथे गोंधळ माजला होता. मीडिया बाहेर जमली होती. पत्रकार सतत प्रश्न विचारत होते. कंपनीच्या शेअर्समध्ये
पुन्हा घसरण सुरू झाली होती. राहुलने व्हिडिओ पाहिला. त्यात जुने कागदपत्र, काही फोटो आणि एडिट केलेले व्हॉइस क्लिप्स होत्या. सगळं इतकं खरं वाटत होतं की सामान्य माणूस सहज फसू शकला असता. विक्रम खन्ना खूप अस्वस्थ दिसत होते. राहुल, हो बाबा. लोक पुन्हा माझ्यावर बोट दाखवत आहेत. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या, कारण अनेक वर्षापूर्वीच्या जखमा पुन्हा उघडल्या जात होत्या. दुसरीकडे अनिल रावही खूप तणावाखाली आले होते. त्यांची तब्येत पुन्हा बिघडू लागली. वैदेही त्यांच्या जवळ बसली होती. बाबा, काळजी करू नका, सत्य बाहेर येईल. अनिल राव हलकसं हसले. मला माझी काळजी नाही बाळा, मला तुझी आणि राहुलची काळजी आहे. त्याचवेळी करणला एक महत्वाची माहिती मिळाली. त्याने राहुलला ताबडतोब फोन केला. मला व्हिडिओचा स्रोत सापडला आहे. कुठे? तो एका जुन्या वेअरहाऊसमधून अपलोड केला गेला आहे. राहुलच्या डोळ्यात चमक आली. रघुनाथ, हो. आणि यावेळी आपण त्याला रंगेहात पकडू शकतो. राहुलने वेळ न दवडता पोलिसांना माहिती दिली. संध्याकाळी राहुल, करण आणि पोलीस त्या वेअरहाऊसकडे रवाना झाले. रात्र गडद होत चालली होती. पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली होती. वेअरहाऊसच्या आत दिवे चालू होते. याचा अर्थ कोणीतरी आत होतं. राहुलचा श्वास चालू झाला, कारण कदाचित आज पहिल्यांदाच त्याची आणि रघुनाथची समोरासमोर भेट होणार होती. त्याने दरवाजा हळूच उघडला. आत अंधुक प्रकाश होता आणि मध्यभागी एक व्यक्ती खुर्चीत बसलेली दिसत होती. राहुल पुढे गेला. त्या व्यक्तीने हळूहळू आपला चेहरा वर केला. राहुलच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं, कारण ती व्यक्ती रघुनाथ नव्हती, तर सानिया होती. भाग 9 मध्ये पाहू सानियाचा कबुली जवाब काय असेल. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.